मी केदारीलाल परिहार बोलतोय। काल मला एक कमेंट आली होती की 3 बीटची एम्ब्रॉयडरी कशा पद्धतीची असते। एक छोटंसं सॅम्पल मी तुम्हाला आता दाखवतो। Get low when the whistle go. ही जी तुम्ही एक छोटीशी कल्पना बघितलात ती 3 बीटची आहे। त्यामध्ये सिक्वेन्सचा वापर केलेला आहे, पल्स आहे, मोती आहे आणि बीट्स आहेत। या तिन्ही ह्याच्यात फक्त वापर केले गेले आहेत आणि एक सिक्वेन्स आहे ती एक, असे टोटल मिळून 4। त्यात अजूनपर्यंत आपण थ्रेडचा वापर केलेला नाही आहे, त्यात कोडिंगचा वापर अजून आपल्याला केलेला नाही आहे। ती फक्त मल्टी येते, ती म्हणजे फक्त बीट्समध्ये येते। त्याचा जर तुम्हाला बघायचं असेल की ब्लाऊजमध्ये त्याचा डिझाईन कशी केली जाईल तर हे अशा पद्धतीची याची डिझाईन केली जाते। एक ती पुढे तुम्हाला एक सॅम्पल म्हणून दाखवतो। एक कल्पना दाखवली ते ब्लाऊजचे हात आहेत नुसते आणि थोडाफार एक ब्लाऊज आहे। तर 3 बीट्समध्ये अशा पद्धतीचं आपलं काम होतं आणि सिक्वेन्समध्ये पण काम होतं। त्यात जर थ्रेडचा वापर आपण केला, डबल बीट्सचा, थ्रेडचा, सिक्वेन्सचा, कोडिंगचा, तर सगळ्याच आपण फुल मल्टीमध्ये जर आपण केला तर याच्यापेक्षा आपण अट्रॅक्शन आपण त्याला डिझाईनमध्ये आपण लुक आणू शकतो। ती कशा पद्धतीची असते ती थोड्या दिवसात मी एक सॅम्पल म्हणून एक मी व्हिडिओ पोस्ट करेन। त्यासाठी तुम्ही सबस्क्रायबर करा, जेणेकरून रोजच्या रोज अपडेट मी तुम्हाला जसं करत जाईल तसं तुम्हाला मी टाकत जाईल। धन्यवाद।